येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पहिल्याच दिवशी वॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्याचा निर्णय मंगळवारी मराठा मंदिरमध्ये झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला। या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना महामेळाव्याला परवानगी द्यावी या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले। आम्ही कर्नाटकात राहू इच्छित नाही आणि आम्हाला हे अधिवेशन मान्य नाही हे दाखवण्यासाठी महाअधिवेशन घेत असतो। त्याप्रमाणे 9 डिसेंबरला 2024 रोजी सुद्धा आम्ही महाअधिवेशन महामेळावा घेणार आहोत। त्याबद्दलचं इंटिमेशन आम्ही आता डीसीनं दिलेलं आहे। त्यांनी परवानगी देवो अगर न देवो आम्ही महामेळावा घेणारच याबद्दल मत सर आता कुठल्या जागाला तुम्ही जागा आम्ही वॅक्सिन डेपो ग्राउंड, संभाजी उद्यान, शिवाजी महाराज गार्डन, संभाजी चौक, संयुक्त महाराज चौक या सरदार हायस्कूल या 5-6 जागा मागितलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी सदर निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले। 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाअधिवेशनाला सीमा भागातील मराठी जनतेचा विरोध आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं 9 डिसेंबरला बेळगाव येथे महाअधिवेशन घ्यायचं ठरवलेलं आहे। अर्थात बेळगाववर इथल्या मराठी माणसाचा हक्क नाही, तो आमचाच आहे अशा प्रकारची वल्गना जरी कर्नाटक सरकार कितीही करत असलं तरी त्याला विरोध करण्यासाठी येथील मराठी माणसांचा आवाज बुलंद करण्यासाठी या महाअधिवेशनाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याचा पहिला भाग म्हणून आज आमच्या अध्यक्षांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही कुठे कुठे महाअधिवेशन घेऊ इच्छितो या जागा दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक ती परवानगी द्यावी अशा प्रकारचे त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यांनी या आवाहनाचा अत्यंत शांतपणे स्वीकार करून पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांकडे पाठवतो अशा प्रकारचं आश्वासन आमच्या अध्यक्ष महोदयांना आणि आम्हाला दिलेलं आहे। आम्ही निश्चितपणे आशा करतो की लवकरात लवकर आम्हाला कोणतं एक ठिकाण निवडून त्या ठिकाणी अधिवेशन घेण्यासाठी निश्चितपणे परवानगी मिळेल असा या ठिकाणी विश्वास वाटतो। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव ॲडव्होकेट MG पाटील, रणजित चव्हाण पाटील, विकास कलगडगी, मनोहर हुंद्रे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।